मी सुवासनी जेवायला गेलेले. तिथं मला हे ओटीचं सामान दिलेलं आहे. दुपारचे 1:30 वाजलेत. आता म्हटलं झोपण्यापेक्षा ब्लाऊज तयार करूया. कस्टमरचं ब्लाऊज आहे. मी तुम्हाला दाखवलेलं पांढरं आणि काळं एका वेळेला कटिंग केलेलं. पांढरं शिवताच पीठ बऱ्याच वेळेला गेली. त्यामुळं हे काळं ब्लाऊज शिवायचं असंच राहून गेलं. ब्लाऊज कंप्लीट केलं आणि म्हटलं जी धुतलेली भांडी आहेत, थोडीशीच होती, ती कपाटाला लावून घ्यायची. त्याच साडीमध्ये आज मी दिवसभर आहे, कारण दुसऱ्या ठिकाणी सुद्धा मला सुवासिनी जेवायला जायचं आहे. या सुवासिनीसाठी कुठलेही नियम नाहीत. फक्त मांसाहार जेवण केलेलं नसावं आपण आणि त्या दिवशी कितीही वेळा आपण सुवासिनी जेवायला गेलो तरी चालतंय. आमच्या इथं एक दिवशी 5-5 ठिकाणच्या सुवासिनी येतात. पण हळदी-कुंकू का असेना जाऊन घेऊन यावंच लागतं. त्यानंतर गेले कपडे आणायला. कपडे ही वेळाने धुतलेली आहेत, त्यामुळं तेवढीच मी घेऊन आले. जी लवकर धुतलेली होती ती लवकर आणून ठेवलेली. आंबे तर एवढेसेच आहेत, पण सगळ्या घरभर आंब्याचा वास सुटलेला आहे. आता निघाली आहे मी सुवासिनी जेवायला. जाता माझं लक्ष गेलं या लिंबवाच्या झाडाकडे. त्यानंतर झेंडूची झाडं सुद्धा, एक पिवळा आहे आणि एक केशरी झाड आहे. पण आपण जी स्वतः झाडं लावलेली असतात आणि ती जर अशी फुललेली बघितली तर किती मस्त वाटतं ना मनाला. आता सीताफळं सुद्धा भरपूर लागलेली आहेत. लहान आहेत, मोठी आहेत. लवकरच सीताफळं यायला लागतात. पण या सीताफळाची एक 25% सीताफळं अशी जळून जातात, म्हणजे वाळतात, पूर्ण काळी पडतात. हे असं का होत असेल बरं, मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जेवून आल्यानंतर असं काही वातावरण झालेलं होतं. आता म्हटलं संध्याकाळची वेळ झालेली आहे, देवाला आरती लावायची आणि अगरबत्ती लावायची. आता तेच मी काम केलं. आता वेळ झालेली आहे संध्याकाळच्या स्वयंपाकाची. तर हा स्वयंपाक फक्त आव्हानच्यासाठी बनवणार आहे. मी आता 2 ठिकाणी बाहेर जेवलेले आहे, त्यामुळे मी संध्याकाळी जेवण करणार नाही. भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.